ओबीसी ते लक्ष्मण हाके आपल्या सोबत आहेत. आता तुम्ही छत्रपती संभाजीनगर औरंगाबादमध्ये तुम्ही मोर्चा काढला, तसं तुम्ही आता महाराष्ट्रात मोर्चा काढणार. विषय असा आहे, जोपर्यंत ओबीसी अंतर्गत येणाऱ्या समाजाला जातीला जर कोण टार्गेट करणार असतील आणि आरोपींच्या जातीवरून त्या जातीला जर आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणार असतील आणि सामाजिक विद्वेष निर्माण होणार असेल, दहशत निर्माण होणार असेल, तर ओबीसी मधल्या या समाजाला प्रोटेक्शन देण्यासाठी किंवा त्यांच्या बरोबर राहण्यासाठी, एक विश्वास निर्माण करण्यासाठी, आरोपीला जात पात नसतो, गुन्हेगार असतो, गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे, त्यात कुणीही गुन्हेगाराचं समर्थन करणार नाही, गुन्हेगाराचं त्याच्या घरातली माणसं सुद्धा समर्थन करत नाही, त्यामुळे आम्ही समर्थन करायचा प्रश्नच उपस्थित होत नाही. हे बघा, गेल्या 15-20 दिवसात महाराष्ट्रामध्ये जे काही घडलंय ते तुम्ही दाखवलेलं आहे महाराष्ट्रात. त्यामुळे आम्ही तोपर्यंत मोर्चा काढलेलाच नव्हता. त्यावेळी एखाद्या समाजाचे अधिकारी कोण आहेत, मग त्या समाजाचे माणसं कशी प्रशासनामध्ये आहेत, मग त्या माणसाच्या नेत्यांनी राजीनामा दिला पाहिजे, असं जे काही एक साफ म्हणून भुई झोपटण्याचा प्रकार होतोय. खरं तर समाज कधी आरोपी असतो का? परभणीमध्ये एक सभा होती, त्या सभेमध्ये जरांगे पाटील ते काय 200-250 वर्षापूर्वीच्या काळात वागतं. मला वाटतं हे 2025 साल आहे. 2025 सालामध्ये इथं लेखणी चालते, इथं आचार विचार चालतात, इथं संविधान चालतं, इथं सर्वांना समान अधिकार, समान न्याय आहे. असं असताना ते घुसून मारू काय, त्यांनी काय घोडेबिडे पाळलेत का, ते काय तलवारी बिलवारी परसतात का, ते काय म्हणजे असं कसं बोलू शकतात, कुठल्या अँगलनं बोलतात? बरं, भावनेच्या भरात बोलतात असं आपण समजून जाऊ, पण दोन समाजामध्ये अशा वक्तव्यामुळे तेढ निर्माण होऊ शकते आणि अशी तेढ निर्माण होऊ नये असं आम्हाला वाटतं. कायदेशीर आंदोलनं त्यांनी जरूर करावी, समाजाला न्याय जरूर मिळवून द्यावा, पण दुसऱ्या कुणाचं तरी आरक्षण, दुसऱ्या कुणाचे तरी हक्क अधिकार उद्ध्वस्त करून त्यांच्या ताटातलं ओढून खाणं असं जर होणार असेल तर आम्ही संविधानासाठी, आम्ही ओबीसींच्या हक्क अधिकारासाठी, आम्ही ओबीसींच्या आरक्षणासाठी निश्चित प्रति आंदोलन होतं. त्यांनी जे वक्तव्य केलं परभणीमध्ये मी काही ठिकाणी ओबीसी लोकांनी कुणावर केसेस करा. बघा, समाजाविरुद्ध जर कोण बोलत असेल, कुठलंही कारण नसताना समाजाला टार्गेट केलं जात असेल, तर त्या वक्तव्याच्या विरोधात ह्या गोष्टी होणार ना. कारण कायद्याचं राज्य आहे, न्याय कुठं मागितला जाणार? न्याय हा प्रशासन, न्याय व्यवस्थेकडेच मागितला जातो ना. त्यामुळे न्याय आम्ही मागायचा कुणाकडे? त्यामुळे हे गुन्हे दाखल होणार ना. सुरेश ढसानी राजकारण करतायत या गोष्टी. संतोष देशमुख यांच्या हत्येचं गांभीर्य सुरेश ढसानी घालत, याच्या पलीकडे मला काय बोलायचं नाही. धन्यवाद. हे होते लक्ष्मण हाके. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. चॅनल लाईक पाहत राहतो.